आवाज महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपण चर्चा करतोय आरक्षणाची आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये अखेर आज आघाडी सरकारनं निर्णय घेतलेला आहे। मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला 5% शैक्षणिक आणि आर्थिक बाबींमध्ये आरक्षण मिळणार आहे। या संदर्भात आपण चर्चा करतोय। बसवराज पाटील आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण गायकवाड आपल्या सोबत आहेत, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अनवर राजन सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, सुनील कदम संविधानाचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, प्रकाश गजबिये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आपल्या सोबत आहेत। या सगळ्यांशी आपण चर्चा करतोय। पुन्हा प्रवीण गायकवाड तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हा जो सगळा आरक्षणाचा गेले काही काळातला सगळा धुरळा उडालेला आहे। तुम्ही म्हटलं की आरक्षण हा मुद्दाच असा आहे की ज्याच्यातनं अनेक चळवळींचा जन्म होतो, चळवळी सुरू राहतात। ही सगळी जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये एक अस्वस्थता आहे, एक प्रकारचं एका समाजाच्या कडनं दुसऱ्या समाजाकडे काही गोष्टी निर्णय आणण्याचा सगळा संदर्भ आहे। जो गुणोत्तराचा भाग आहे, मगाशी जसा सुनील कदम यांनी मुद्दा काढला होता की आरक्षणामुळे जी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यातनं संधी खरं तर जास्ती निर्माण झाल्या पाहिजेत। त्या संधी जास्ती नसतील तर त्याचा काही फायदा होणार नाही आहे। हे जे गुणोत्तर आहे येणाऱ्या काळामध्ये सांभाळलं जाणार आहे का सरकारकडनं, सरकारच्या धोरणामधनं आणि एकूण नोकरीच्या ज्या संधी आहेत त्याच्यामधनं? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण मागे जाऊन पाहिलं पाहिजे की ज्या वेळेस छत्रपती शाहू महाराजांनी 1902 ला पहिल्यांदा आरक्षण दिलं भारतामध्ये, त्यावेळेस अशा प्रकारची खूप चर्चा झाली की बाबा गुणवत्तेवर अन्याय होतो, जे लोक शिकलेले आहेत त्यांना संधी मिळणार नाही। तर आपण आज जरी बघितलं तर आज सुद्धा कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये 1 नंबरवर आहे। आणि शाहू महाराजांच्या काळामध्ये सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळालेल्या लोकांनी त्याची संधीत रूपांतर केलं आणि प्रगती केली। आरक्षण किती महत्वाचं आहे तर आरक्षणामुळे गुणवत्ता नाकारली जात नाहीये, आरक्षणामुळे गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळतीये। दुसऱ्याची गुणवत्ता नाकारण्यासाठी आरक्षण नाहीये, तर या देशामध्ये आरक्षण आलं प्रतिनिधित्व म्हणून, कारण अनेक जाती समुदाय या देशामध्ये आहेत। 6000 जाती आपण मानतो आणि 6000 जाती, अनेक जातींची तर नावांची ओळख सुद्धा नाही आपल्याला, परंतु त्यांना जोपर्यंत प्रतिनिधित्व मिळत नाही, रिप्रेझेंटेशन मिळत नाही, समाजामध्ये आयडियल्स तयार होत नाही, IAS IPS अधिकारी तयार होत नाही, तर त्या समाजाला आरक्षणामुळे प्रेरणा मिळते आणि त्याच्यातनं समाज घडतो। आणि म्हणून एक महत्वाचं आहे की गुणवत्तेवर अन्याय होत नाही, उलट आरक्षणामुळे गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते, हे खूप महत्वाचं आहे। आणि आरक्षणामुळे खरं तर या देशाची प्रगती झाली आहे। दुसरीकडे शैक्षणिक जर आपण बघितलं तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स आणि ओबीसी मधनं जी मुलं आलेली आहेत शिकून, तर आता खुल्या वर्गातल्या मुलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये अगदी 1-2% स्पर्धा आहे। आता ती जास्त स्पर्धा राहिलेली नाहीये। स्पर्धा पूर्वी होती की बाबा SC ST OBCच्या मुलांना खूप कमी मार्क मिळायचे, खुल्या वर्गातल्या मुलांना जास्त मिळायचे, तर तसं राहिलेलं नाहीये। आता खूप एकदम अटीतटीची आहे, नेकटाय आहे, त्यामुळे आता गुणवत्तेवर अन्याय होतो ह्या म्हणण्याला काय अर्थ नाहीये। नाही, मला वाटतं तुम्ही ऐकलं नाही व्यवस्थित। मी गुणोत्तराचं म्हणत होतो, गुणवत्तेचं म्हणत नव्हतं। मुद्दा असा आहे की ज्या संधी आता खरं तर इतक्या समुदायाला मिळणं अपेक्षित आहे, त्या संधींच्या तुलनेमध्ये ती पुरवण्याची क्षमता आत्ताच्या सगळ्या यंत्रणेमध्ये आहे किंवा नाही, आपण त्याच्यावरती पण येऊयात त्या मुद्द्यावरती। अनवर राजन, याच अनुषंगाने पुन्हा तुम्हाला विचारायचं, जसं आता प्रवीण गायकवाड सुद्धा म्हणाले की जवळजवळ 6000 जाती जमाती आपल्याकडे या इतक्या बहुविध अशा आहेत या देशामध्ये, आणि अशा वेळेला या आरक्षणाचा ज्या वेळेला आपण एक टक्केवारीमध्ये संदर्भ घेऊन येतो त्यावेळेला आरक्षणाअंतर्गत आरक्षण किंवा आरक्षणाअंतर्गत इतर अनेक नव्यानं काही मुद्दे समोर येण्याची शक्यता तुम्हाला कितपत वाटते? याच्यामध्ये 2-3 मुद्दे की ती ज्यावेळी ओबीसी मध्ये कोटा अंतर्गत कोटा असावा अशी मागणी केली होती आणि ती मागणी अनेकांना योग्य वाटत होती। ही मागणी तर योग्य आहेच, पण त्या पलीकडे मला वाटतं की काही गोष्टीचा विचार कदाचित या चर्चासत्रामध्ये होणार नाही, पण पुढे कधीतरी आपल्याला करावा लागेल की या सगळ्या जातीच्या व्यवस्थेचा जो भाग आहे की जाती अंताच्या कडे आपण जातीविहीन समाज रचनाकडे कसं जाणार, या आरक्षणाच्या व्यवस्थेमधून एक असा समाज निर्माण होण्याच्या दिशेने आपण प्रगती करणार आहोत का की जाती जातीमधलं अंतर कमी होईल आणि पूर्णपणे जाती संपतील। कुठल्याही पक्षाने जाती अंताचा कार्यक्रम आपला कार्यक्रम म्हणून घेतलेला नाही
किंबहुना कुठल्याही धर्माने देखील, म्हणजे हिंदू समाजामध्ये जाती आहे, मुस्लिम समाजामध्ये देखील जाती आहेत आणि ख्रिश्चन समाजामध्ये देखील जाती आहे. या तिन्ही धर्मामधल्या जाती अंताच्या लढाईची भाषा जी एकेकाळी महात्मा फुलेंनी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, महात्मा गांधींनी केली, ती भाषा आज कोणीच करत नाही. आरक्षण असावं, आरक्षण असू नये असं काही मी म्हणत नाही, पण आरक्षण किती वर्षापर्यंत हा ज्यावेळी मुद्दा येतो तो 10 वर्ष नाही, 100 वर्ष नाही किंवा 5000 वर्ष म्हणतात तसंही नाही. एक आजारी समाज आहे आपल्या, आणि आजारी समाजाला आपण आज औषध उपचाराची योजना करत असू तर तो आजार पूर्ण बरा करण्याच्या दिशेने आपल्याला जायला पाहिजे. म्हणून जाती अंताची एक व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने आपल्याला पाऊल टाकावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला विविध धर्म टिकवण्याचं संविधानाने आश्वासन दिलेलं आहे. तेव्हा कुठल्याही नागरिकाच्या वरती तो कुठल्या तरी धर्माचा आहे म्हणून अन्याय होणार नाही, म्हणून त्याला संधी नाकारली जाणार नाही, अशी एक आदर्श व्यवस्था, असं एक आदर्श राष्ट्र आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. बाकी ही जी सगळी उपाययोजना आहे ही आजारी समाजासाठी आहे. निरोगी समाजाच्या दिशेने आपण कसं जाणार याचाही कधीतरी आपल्याला विचार करायला हवा असं मला वाटतं. नक्की सुनील कदम, निरोगी समाजाच्या दिशेनं आपण जाऊ शकतो का? ही त्यातलीच एक पायरी आहे असं आपल्याला म्हणायला जागा आहे का? मगाशी मी जे पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणतो त्याचं ते कारण तेच आहे की वेगवेगळा समाज, काही समाज पुढे आहे, काही समाज मागे आहे. अफर्मेटिव्ह ॲक्शनमुळे हा जो मागासलेला समाज आहे हा पुढे आल्यानंतर त्यानंतर प्रत्येक समाज ऑन पार येईल. त्यावेळेला नक्कीच जाती अंताची लढाई आपण जिंकलेलो असो. परंतु जाती अंताची लढाई वगैरे म्हणताना आरक्षणामुळेच जाती निर्माण झाल्यात का किंवा जातीमधले तेढ निर्माण होतील का, हे जे म्हणणं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. कारण खऱ्या जर जाती कुठं आहे ते जर आपण पाहिलं तर प्रत्येक गावाची रचना जर तुम्ही पाहिली तर ही जातीनिहाय असते. अमुक एक जातीचे लोक अमुक ठिकाणी असतात, तमुक एक जातीचे लोक त्या ठिकाणी असतात. हे आपण कधी बदलणार आहोत? तर हे बदलणं, हे मुख्य बदलणं फार महत्त्वाचं आहे. आणि मानसिकता जी आहे जातीबद्दल, जातीकडे बघण्याची, ती मानसिकता बदलली पाहिजे. ती केवळ फक्त आरक्षणामुळे जाती निर्माण होतात किंवा तेढ निर्माण होतो हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. अफर्मेटिव्ह ॲक्शनमुळे होणार काय की हा जो मागासलेपणा जो आहे, जो सामाजिक आहे, जो आर्थिक आहे, तो कुठंतरी तो कमी होईल. आणि तो सामाजिक एक डेव्हलपमेंट, विकास झाल्यानंतर सगळे समाज ज्यावेळेला ऑन पार येतील. आता मगाशी जे गुणोत्तराबद्दल आपण बोललो, जे म्हणालो आपण की एक विशिष्ट, आपण अगदी जातीचं नाव घेऊन, म्हणजे ब्राह्मण समाज हा एक विकसित समाज आहे असं म्हटलं जातं शैक्षणिक दृष्ट्या किंवा अन्य दृष्ट्या. यांच्यावर ह्या आरक्षणाचा परिणाम होणार आहे का? तर मला म्हणायचं नाही. फक्त काही बघा, काही ठिकाणी म्हणजे डिफेन्स वगैरे या ठिकाणी तर आरक्षण नाहीच आहे अजिबात. आणि ब्राह्मण समाज हा बुद्धीनं म्हणा किंवा अभ्यासानं म्हणा किंवा अन्य गोष्टींना तो नक्कीच विकसित आहे. आणि त्याला संधी बघायला फक्त पब्लिक सेक्टरच आहे का? तर नाही, प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्या समाजाचा बऱ्यापैकी विकास होतोच. इन फॅक्ट त्यांचा तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये विकास होण्यासाठी त्यांना जे इतर मनुष्यबळ लागणार आहे, जे क्वालिफाईड आहे, जे टेक्निकल आहे, ते ह्या आरक्षणामध्ये मिळणार आहे. आणि या आरक्षणाचा परिणाम असा होईल, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, दलित समाजातले अनेक जे कुटुंब जे आता ऑन पार येत आहेत किंवा येऊ पाहत आहेत किंवा अनेकांचा जो विकास झालाय तो निश्चित ह्या इतर समाजाबरोबर आज कुठेतरी स्पर्धा करताना तुम्हाला दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या जातीमुळे झालेल्या ज्या काही अप अँड डाऊन, जी काय आपण काय म्हणतो डिस्क्रिमिनेशन होतं किंवा एक कमीपणा किंवा जास्तपणा असा जो प्रकार होता तो कुठेतरी तो कमी होत चाललेला आहे. आणि दॅट इज ओनली बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह ॲक्शन. हे कुठेतरी आपण सगळ्या समाजाला, म्हणजे ज्या समाजाला याच्याबद्दल गैरसमज आहे, आरक्षणाबद्दल जो गैरसमज आहे, त्यांचा सुद्धा आपण कुठंतरी प्रबोधन केलं पाहिजे की या मागासवर्गीयांना, मराठ्यांना किंवा इतरांना ज्या काही सवलती मिळणार आहेत, ज्या काही आरक्षण मिळणार आहेत, त्याचा इनडायरेक्टली फायदा हा वरच्या समाजाला सुद्धा होणार आहे. कारण त्यातून संधी, अपॉर्च्युनिटीज निर्माण होणार आहेत. नुसतं निर्माण नाही तर त्या वाढणार आहेत. या दृष्टिकोनातून आपण बघायला पाहिजे. आणि हेच होत आलंय गेल्या 40 वर्षांमध्ये. आपण कुठे होतो आणि कुठे आलो आहोत